नाशिकमध्ये लव्ह जिहादचे दोन खळबळजनक प्रकार उघडकीस आले असून सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये पीडित महिला हिंदू असून आरोपी मुस्लिम युवक आहेत. या दोघांनी आपली खरी ओळख लपवून पीडित महिलांशी संबंध ठेवत लग्न आणि नोकरीच्या आमिषाने त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही घटनांबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की पीडित महिलांनी तक्रार दिल्यानंतर तपास सुरू आहे. आरोपींची ओळख लपवून लिव्ह इनमध्ये राहत महिलांवर दबाव टाकण्यात आला. दोन्ही प्रकरणात पीडित महिलांना अपत्य असून आरोपींकडून त्यांच्यावर धर्मांतरासाठी सतत दबाव टाकण्यात आला. नियर अबाउट सेमच फिर्याद आहे. वाईट नजरेने बघितलं, मी साडी साडी नेसून आली तर सांगितलं आज लई भारी दिसते तू. ऑप्शन लँग्वेज यूज केलेली आहे. फक्त 354 जुना जो आहे म्हणजे नवीन 75 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्या रेपचं किंवा मोबाईलमध्ये क्लिपिंग किंवा काय व्हिडिओ शूटिंग केली असे आरोप नाही आहे. पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबावावरून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश त्यांनी केला आहे. यासाठीची नेमणूक केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यावर आता ट्रॅप लावणं हे सरकारने आता प्राथमिक ठरवलेली आहे आणि त्याच्यावरती आता मला वाटतं काही लोक अटक झालेत, परंतु आणखीन त्यांची मोठी साखळी कोणती आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. मुकोका लावला पाहिजे आणि मुलींचे जे छेडछाड झाले त्याच्यासाठी सुद्धा पोस्को लावता आला तर तोही लावला पाहिजे अशी आमचं सुद्धा इच्छा राहिलं. आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबाच्या कार्य ही गोष्ट टाकू. जिथे जिथे ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे, अत्याचार अन्याय केला असेल त्या त्या ठिकाणी निश्चितपणे कडक कारवाई करतील. त्याच्यामध्ये कुठला धर्म कुठलं कर्म काहीही बघितलं जाणार नाही. त्याने चुकीचं काम केलं त्याबद्दल निश्चितपणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील.